some important results in inverse trigonometric functions which are necessary for solving other problems. Which are they? Okay, these are known to you. Sine inverse of sine x equal to x is same as sine of sine inverse x. Similarly for others. Similarly for others means cos inverse cos, sec inverse sec, cosec inverse cosec, tan inverse tan and cot inverse cot again equal to x and its reverse part. हा बेसिक डेफिनेशन वरचे रिजल्ट्स याच्यावरचे 2-3 प्रॉब्लेम्स आपण बघितले. ओके, समजा साइनचं रूपांतर मला कॉसमध्ये करायचं असेल तर मी काय करणार? साइन थीटा इक्वल टू कॉस ऑफ π/2 मायनस थीटा. हाच जर मला कॉसचं रूपांतर करायचं असेल तर साईनमध्ये π/2 मायनस थीटा. 90ला साईनचं कॉस होतं, 90 मायनस आणि प्लसला क्वाड्रंटनुसार साईन बदलतो. π/2 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे. तिसरा रिजल्ट आहे टॅन ऑफ थीटा कॅन बी रिटर्न ॲज कॉट ऑफ π/2 मायनस थीटा अँड सिमिलरली फॉर अदर्स. मग याच्यावर डिपेंड एक प्रॉपर्टी आहे साइन आणि कॉसवरती. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल टू π/2. एकदम सोपी आहे. लेट y इक्वल टू साइन इनवर्स एक्स, मग साइन y इक्वल टू काय येईल? एक्स टेकिंग साइन ऑफ बोथ साईड. साईनचं रूपांतर मला कॉसमध्ये पाहिजे. मग कॉसमध्ये करायचं असेल तर मला काय करावं लागेल? 90 मायनस करायला लागेल. झालं. आणि मग पुन्हा दोन्ही बाजूचा कॉस इनवर्स घेतलं तर काय होईल? π/2 मायनस वाय इक्वल टू कॉस इनवर्स एक्स. वाय शिफ्ट करा. वाय शिफ्ट केल्यावर इकडे प्लस वाय होईल आणि वायची किंमत काय आहे माहिती आहे ना? साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स आणि हेच द आयडेंटिटी. अशा आणखी 2 आयडेंटिटी आहेत. कोणत्या माहिती आहे? टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स आल्सो इक्वल टू π/2. आणखी तिसरी आयडेंटिटी सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू π/2 डिपेंडिंग ऑन 90 मायनस थीटा. दीज आर 3 बेसिक आयडेंटिटीज. प्रूफ आपल्याला तिकडे बघायचं आहे. ट्रिग्नॉमेट्रिक इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर 3 इन पेपर फर्स्ट. ओके, पार्ट फर्स्टमध्ये याचा प्रूफ तुम्हाला बघायला मिळेल. आता फक्त यांच्यावरचे प्रॉब्लेम्स लक्षात ठेवायचे आहे. देन प्रॉब्लेममध्ये कधी कधी कोसेक इनवर्स एक्स येतो आणि आपल्याला फॉर्म्युला वापरायचा. आता कोसेकसाठी कुठं फॉर्म्युला आहे? आपल्याला साईनसाठी फॉर्म्युला आहे. मग याचं रूपांतर आपल्याला करता येतं. ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. साइन इनवर्स 1/x कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू साइन इनवर्स 1/x. असाच सेक इनवर्स आला तर त्याचंही रूपांतर आपण रेसिप्रोकल म्हणजे काय? कॉस इनवर्स 1/x फॉर रिझल्ट. अँड सिमिलरली कॉट इनवर्स एक्स इक्वल टू टॅन इनवर्स 1/x रेसिप्रोकल प्रॉपर्टी, कन्वर्जन प्रॉपर्टी. ओके, देन समजा निगेटिव्ह साईन आलं तर आपण काय करतो? साइन इनवर्स ऑफ निगेटिव्ह आलं तर साईनला काय करतो? निगेटिव्ह साईन आपण आउटसाईड घेतो. सिमिलरली टॅनलाही निगेटिव्ह आलं, टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स आला तर minus tan inverse x and also cosec inverse of minus x equal to minus cosec inverse x. उरलेल्या तिघांचं काय आहे? तर सी द नेक्स्ट पार्ट. cos inverse of मायनस एक्स. आता कॉसला निगेटिव्ह आहे. आपला नेहमीचा फॉर्म्युला नाही, इनवर्समध्ये आहोत आपण. नेहमीमध्ये कॉस ॲब्सॉर्ब करतो निगेटिव्ह साईन. ओके, इवन फंक्शन आहे पण इथे तसं आहे का? नाही. इनवर्सला निगेटिव्ह आहे याचा अर्थ हा निगेटिव्ह आला कॉस, याचा अर्थ हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट म्हणजे 180 मायनस.
पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. सिमिलरली कॉटचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक इनवर्स मायनस एक्स इक्वल टू पाय मायनस सेक इनवर्स एक्स. Also cot inverse minus x equal to pi minus cot inverse x. बघा साइन टॅन आणि कोसेकला निगेटिव्ह आउटसाईड आला तर कॉस सेक आणि कॉटला पाय मायनस आला सेकंड क्वाड्रंटमध्ये तो पार्ट आला. हे पण 3 रिझल्ट्स छान आहेत. देन सम मोर रिझल्ट्स आल्सो. ओके, इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय इक्वल टू. काही हा रिझल्ट्स माहिती आहे, आठवतो काही फॉर्म्युला? येस, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय एक्स वाय लेस दॅन 1. अँड वन मोर रिझल्ट्स. याचा आणखी एक फॉर्म्युला आहे. एक्स वाय जर ग्रेटर दॅन 1 असेल तर पाय प्लस पुढचा पार्ट येतो टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. प्लस ऐवजी फक्त मायनस घेतलं तर काय होईल? टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. आणि असे हे बेसिक रिझल्ट्स आहेत. कोणते? इनवर्सवरचे रिझल्ट्स. आणि याला जोडून आपल्याला 11चे काही रिझल्ट्स आपल्याला वापरायचे आहेत. कोणते? यू नो दॅट. हे रिझल्ट्स 11चे कोणते आहेत तर बघा, हे तुमचे पार्ट असतील. साइन टू थीटा कॅन बी रिटन ॲज 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा और 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. लॉग टेबलच्या सुरुवातीच्या पेजेसमध्ये सगळे रिझल्ट्स प्रोव्हाइड केलेत आणि तुमचे पण वहीत पण आपण बघितलेत. देन कॉस 2 थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा हा पहिला रिझल्ट्स. या साईनचं रूपांतर जर 1 मायनस कॉसमध्ये केलं तर निगेटिव्ह आतमध्ये येईल आणि मग कॉस स्क्वेअर हा तुमचा दुसरा रिझल्ट्स. समजा तुम्ही या साईनऐवजी कॉसऐवजी 1 मायनस साइन स्क्वेअर टाकलं तर तुमचा फॉर्म्युला तयार होईल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि टॅनच्या भाषेतला याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके, मग याच्यातनं मी हा आणि हा हे दोन्ही जर कंबाईन केले आणि 1 तिकडे शिफ्ट केला तर मला मिळेल 1 प्लस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. आणि बाय कंबाईन धिस अँड लास्ट धिस फॉर्म्युला देन हा निगेटिव्ह तिकडे जाऊ द्या म्हणजे 2 साइन स्क्वेअर काय येईल 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. हेच हाफमध्ये करायचे तर फक्त अँगल निम्मा करायचा. थीटा 2 थीटाऐवजी थीटा टाका. फॉर हाफ अँगल थीटाऐवजी काय 2 थीटाऐवजी काय टाकायचा एक्स टाकायचा. म्हणजेच थीटा जिथं जिथं आहे तिथं काय येईल x/2. आणि याचं रूपांतर कशात होईल हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये पण होईल. ओके, देन 1 प्लस साइन 2 थीटा 1 प्लस साइन 2 थीटा यांचा जर उपयोग केला तर 1 ऐवजी मी टाकू शकतो आयडेंटिटी. कोणती? कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. आणि याच्याऐवजी टाकू शकतो मी फॉर्म्युला 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. आणि आता बघा बरं, याला ए माना याला बी माना. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab अँड इट इज नथिंग बट a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. कधी?
जर ही टर्म रूटमध्ये आली तर प्लस ऐवजी फक्त मायनस आला तर काय येईल 1 मायनस साईन 2 थीटा इक्वल टू कॉस थीटा मायनस साईन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड सिमिलरली द रिझल्ट्स. हे एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे. हे झाले डबल अँगलच्या बाबतीत. असेच ट्रिपल अँगलचे पण फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. सांगता का साईन 3 थीटा वापर, याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे. साईन 3 थीटा 3 साईन थीटा मायनस 4 साईन क्यूब थीटा. कॉस 3 थीटा 3 कॉस थीटा 4 cos cube theta minus 3 cos theta and tan 3 theta tan 3 theta चा फॉर्म्युला आठवतो 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. चेक करून बघा. मी फक्त फॉर्म्युले 11वीच्या बुकमधनं लिहिलेले आहेत. टॅन 3 थीटा. ओके, तर असे हे तुमचे फॉर्म्युले आणि आता यांच्यावरचे एक्झाम्पल्स 1 बाय 1 आपण बघूया. ओके, सी द प्रॉब्लेम ऑन डेफिनेशन ऑफ इनवर्स फंक्शन. वी नो दॅट function and its inverse as reverse which is equal to x, or sine inverse x equal to also x. Depending on this, these are certain problems. Okay, मग अशा किती डेफिनेशन येतील? कॉस इनवर्स कॉस, सेक इनवर्स सेक, कोसेक इनवर्स कोसेक, अशा डेफिनेशनवरती हे प्रॉब्लेम आहे. तो आणि त्याचा इनवर्स कॅन्सल्ड होईल. ओके, देन टर्न टुवर्ड दिस प्रॉब्लेम. व्हॉट वी डू? लेट वाय इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम कॉस क्यूब ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब. एम आय करेक्ट? ओके, हाऊ आय कॅन राईट एक्स क्यूब? समजा कॉस स्क्वेअर एक्स मीन्स cos x bracket square. Similarly, cos cube can be written as cos of cos inverse x cube. Am I correct? Cos of cos inverse x cube equal to cos cube. Is it okay? See here again, cos cube theta is same as cos theta raised to 3. Here theta equal to cos inverse x cube. Okay, cos into cos inverse. What is remaining part? X cube raised to 3, because we know that cos of cos inverse x equal to x. And so you got x raised to m raised to n x raised to 9 and differentiate it. बघा बरं किती सिंपल झालं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी गॉट dy by dx equal to power first reduced by 1 and answer is over. Any objection? See the problem. बघा बरं, cos क्यूब फक्त क्यूब पॉवर आहे तो cos क्यूब थीटा कॅन बी रिटर्न ॲज cos थीटा रेस्ट टू ब्रॅकेट रेस्ट टू 3. तेवढंच केलं फक्त. लगे मला डेफिनेशन मिळाली आणि डेफिनेशन मिळाली, पुढचा ॲन्सर सोपा होऊन गेला. कॅन यू ट्राय फॉर दिस? लेट अस चेक. लेट y इक्वल टू गिव्हन प्रॉब्लेम cot इनवर्स cot ऑफ e रेस्ट टू x. अगेन फंक्शन अँड इट्स इनवर्स. व्हॉट इज रिमेनिंग? y equal to e raised to x. Differentiate with respect to x. Simplification संपला. घ्या डेरिव्हेटिव्ह आणि बघा किती सोपे प्रॉब्लेम्स आहेत. 1 मार्काला असे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा मल्टिपल चॉईसमध्ये 2 मार्काला. संपलं सेकंड प्रॉब्लेम. टर्न टुवर्ड्स सेल्फ. y इक्वल टू
cosec inverse of 1 upon cos of 5 raised to x, okay, equal to 1 upon cos means cosec inverse of 1 upon cos. 1 upon cos is sec 5 raised to x. आता होईल का कॅन्सल? कोशेक इनवर्स कोशेक पाहिजे होता, इथं आहे का? नाही. मग या सेकचं रूपांतर कॅन आय कन्वर्ट सेक इन टर्म्स ऑफ कोशेक? आहे काही फॉर्म्युला? 90 मायनसला काय होतं? साईन बिकम्स कॉस, कॉस बिकम्स साईन. टॅनचं कॉट होतं, कॉटचं सेक होतं, सेकचा कोशेक, कोशेकचा सेक. मग सेकचं रूपांतर मला कोशेकमध्ये करायचं असेल तर फक्त काय करावं लागेल माहिती आहे? सबट्रॅक्ट गिव्हन अँगल फ्रॉम π/2 मायनस थीटा. π/2 मायनस थीटा, हियर व्हॉट इज थीटा? 5 raised to x and over. Again same part, function and its inverse cancelled. What is remaining part? 5/2 pi upon 2 minus 5 raised to x. This is our simplification. Simpler differentiate with respective x. या डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय घेणार आपण? dy अपॉन dx. 90चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 0 आणि मायनस 5 रेस टू एक्स मीन्स a रेस टू एक्सचा फॉर्म्युला वाट इज इट? a रेस टू एक्स इंटू लॉग a इक्वल टू 5 अँड ओव्हर. बघा बरं किती सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत. see the problems on formulas. Okay, cos inverse under root of 1 minus cos x square upon 2. What we do? As usual, एकदम simple part. Y equal to cos inverse under root of 1 minus cos of x square upon 2. डायरेक्ट घेतला तर फॉर्म्युला आहे ना, -1 अपॉन आर याचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस, बट इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम. बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला हा मॅथमॅटिक्सची सिम्प्लिसिटी आहे, अवघड करण्यासाठी नाही, सोपं काम करायचं आहे. म्हणून काय करायचं? कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस, आठवतो फॉर्म्युला तोच. 2 ऐवजी फक्त निम्मा करायचा, 2 साइन स्क्वेअर थीटा. ओरिजिनल फॉर्म्युला कोणता आहे? 1 मायनस कॉस 2 थीटा इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. त्याचा हाफमध्ये कन्वर्ट केला, डबल ऐवजी सिंगल घेतला, म्हणजेच इकडे हाफमध्ये कन्वर्ट होईल. आणि व्हॉट इज युजिंग दिस फॉर्म्युला, व्हॉट इज अवर ॲन्सर? अंडर रूट ऑफ काय येईल? 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. एम आय करेक्ट? बरोबर आहे का? बघा बरं, इथं थीटाऐवजी कोण आहे? एक्स स्क्वेअर आहे. मग इथं काय येईल? एक्स स्क्वेअर अपॉन 2. इथं जर थीटाऐवजी मी रिप्लेस एक्स स्क्वेअर केला तर काय होईल? 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. आणि असा हा तुमचा फॉर्म्युला. ओके, दिस टू कॅन्सल्ड. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट? cos inverse of sin square. Sin square when come outside the root it becomes sin of x square upon 2. Am I correct? कोणता फॉर्म्युला वापरला? रूट ऑफ साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन थीटा. एम आय करेक्ट? रोजच्या बाहेर आला. थीटा म्हणजे पुन्हा हा तुमचा आहे तसंच ठेवला. साइन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट साइन. ओके, अँगल ॲज इट इज. कॉस इनवर्स साईन कॅन्सल होतात का? नाही, यालाही डायरेक्ट फॉर्म्युला आहे. किंवा आणखी काय करायचं? कन्वर्ट दिस साईन इन टर्म्स ऑफ कॉस. साईनचं रूपांतर कॉसमध्ये करायचं असेल तर फक्त काय करावं लागतं माहिती आहे ना? π/2 मायनस थीटा. कोणता फॉर्म्युला वापरला? साईन कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ कॉस ॲज अ π/2 मायनस थीटा. साईन थीटा इक्वल टू कॉस ऑफ π/2 minus theta. I think you got your answer. Function and its inverse going to be cancelled. काय राहील? y equal to pi upon 2
मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. बघा किती सिम्प्लिफिकेशन झालं. एक फॉर्म्युला वापरला तर एवढं सिम्प्लिफिकेशन होतं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, या डेरिव्हेटिव्ह काय आलं बघा, dy अपॉन dx. सांगता तुम्ही 90चा डेरिव्हेटिव्ह, 90 पाय अपॉन 2 म्हणजे 90 डिग्री, कॉन्स्टंट आहे. 0 1/2 कॉन्स्टंट, कारण मल्टिपल एक्स आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2x येतो. अगेन दिस टू कॅन्सल्ड अँड व्हॉट इज अवर आन्सर, -x अँड ओव्हर. संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा एकदम सिम्पल पार्ट आहे. फक्त थोडेसे बेसिक फॉर्म्युले वापरा, तुमचा आन्सर लगेच येऊन जाईल. ओके, असाच आणखी नेक्स्ट बघा. दुसरा प्रॉब्लेम, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस अपॉन 1 मायनस कॉस. लेट y इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. We use the formula 1 plus cos equal to 2 cos square and 1 minus cos equal to 2 sin square. Angle becomes half. 2 cancel, cos square upon sin square, cot square. When come outside the root, cot. But can tan and cot cancelled? No, same must be there. तो आणि त्याचा इनवर्स पाहिजे. मग ह्या कॉटचं रूपांतर आपण कशात करणार, टॅनमध्ये करणार. आणि टॅनमध्ये रूपांतर करायचं सिम्पल आयडिया आहे. काय करायचं, फक्त 90 मायनस केला की कन्वर्जन होतो. π/2 मायनस गिव्हन अँगल थीटा. काय बेनिफिट झाला, फंक्शन आणि इट्स इनवर्स कॅन्सल्ड. काय राहिला, π/2 मायनस x/2 आणि घ्या डेरिव्हेटिव्ह. काय याचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. अहो एवढा पार्ट सिम्प्लिफिकेशनचा आहे, म्हणजे एवढा पार्ट 11वीचा आहे, 12वीचे फक्त एवढी स्टेप आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, आणि याला फॉर्म्युले पण तेच आहे. π/2चा डेरिव्हेटिव्ह 11वीलाच माहिती आहे, 0 आहे. मायनस 1/2 कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 येईल. म्हणजेच तुमचा आन्सर काय येईल, -1/2 येईल. आणि असा हा सिम्पल प्रॉब्लेम. ओके, बघा बरं.